नमस्कार मित्रांनो, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन बरं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज आहे। कारण तेच नितीश कुमार आहेत ज्यांनी बिहारमध्ये महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना काढल्या, पण आज हेच नितीश कुमार कधी राष्ट्रगीत चालू असताना हातपाय हलवायला लागतात, कधी एखाद्या हिंदू महिलेच्या गळ्यात हार टाकतात किंवा तिच्या गळ्यात हात घालून फोटो काढतात। आणि काही दिवसांपूर्वी याच नितीश कुमारांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरचा चक्क हिजाब स्वतःच्या हातानं खाली ओढला आणि त्यामुळे संपूर्ण देशभरात यांच्या विरुद्ध एक लाट तयार झाली की आपल्या देशामध्ये जो फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे, ज्या देशामध्ये महिला ही कुठल्या धर्माची नसते तर महिला ही महिला असते आणि तिची सुरक्षा आपल्यासाठी सगळ्यात प्रार्थनीय असते, पण अशा देशामध्ये नितीश कुमारांसारखा एक व्यक्ती जो 10-11 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करतो, पण त्याचंच मानसिक संतुलन ठीक आहे का, अशा प्रकारचे प्रश्न या देशासमोर निर्माण होत आहेत। खरं तर हीच परिस्थिती जर एखाद्या मुस्लिम नेत्यानं एखाद्या हिंदू मुलीबद्दल असं केलं असतं तर आज या देशाच्या प्रत्येक रोडवर जाळपोळ झाली असते। पण आज जेव्हा हेच उलटं होतं, एका मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला जातो, तेव्हा या देशात सगळीकडे शांतता आहे। हे दुर्दैवाची गोष्ट आहे। जेव्हा आपण या विषयांवर बोलतो तेव्हा अनेक हिंदू प्रेमी किंवा अनेक लोक आपल्यासमोर येतात आणि ते आपल्याला म्हणतात की बांगलादेशमध्ये काय होते बघा, बांगलादेशमध्ये जे होते ते आपल्या देशापेक्षा 1000 पटीनं चुकीचं होतंय। खरं तर कुणालाच कुठल्याही व्यक्तीवर अन्याय करायचा कुठलाही अधिकार नाही, पण बांगलादेशची परिस्थिती कंट्रोल करणं हे आपल्या हातात नाही, पण आपल्या देशात राहत असलेल्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक माणसाला सन्मानाचं जीवन जगता यावं हे आपल्या हातात आहे। खरं तर नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत। नितीश कुमारांनी मुख्यमंत्री पद स्वतःजवळ ठेवावं अशी परिस्थिती सध्या नितीश कुमारांची नाही, ही वास्तविक परिस्थिती आहे। आणि हे मीच बोलत नाही तर बिहारमधील अनेक मोठमोठ्या तज्ज्ञ लोकांनी हे सांगितलं की नितीश कुमारांची मानसिक परिस्थिती ही अत्यंत खालावलेली आहे। त्यांच्या स्वतःच्या पक्षातील आमदारांची नावंसुद्धा सध्या त्यांच्या लक्षात राहत नाहीत, ही स्वतः प्रशांत किशोर यांनी स्वतः मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे। पण नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून काढलं तर केंद्राची सत्ता धोक्यात येऊ शकते, हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे। आणि त्यामुळे एका अशा व्यक्तीला 11 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करावं लागते ज्याची स्वतःचीच मानसिक परिस्थिती ठीक नाही। खरं तर याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती ही आहे की नितीश कुमारांनी जेव्हा एका मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब खाली ओढला तेव्हा उत्तर प्रदेशचा एक अडाणी नालायक मंत्री असं बोलतो की फक्त हिजाबलाच हात लावला, दुसऱ्या कुठं जर लावला असतं तर काय झालं असतं। बघा, उत्तर प्रदेशमध्ये हे साहेब मंत्री आहेत आणि हे अशा प्रकारचं वाक्य बोलतात। नितीश कुमारांची तब्येत खालावलेली आहे हे सगळ्या देशाला मान्य आहे, पण हा उत्तर प्रदेशचा मंत्री याची तब्येत कुठेही खालावलेली नाही, पण तरीही हा एका स्थानिक पत्रकाराशी बोलताना अशा प्रकारचं वाक्य बोलतो। आणि त्यानंतर महाराष्ट्रात इम्तियाज जलील साहेब हे एका सभेत म्हणतात की हा व्यक्ती आमच्या समोर असता तर याचा हात तोडून त्याच्या दुसऱ्या हातात दिला असता। त्या वाक्याचं मी एकदम सहमत आहे त्यांच्यासोबत, कारण खरंच अशा प्रवृत्तीच्या लोकांना मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। कारण स्वतःची बुद्धी चांगली असताना जेव्हा एखादा व्यक्ती असं वक्तव्य करतो त्याचा अर्थ असा आहे की यांना कुठल्याही प्रकारची कुणाचीही भीती नाही। मी सुरुवातीला सांगितलं की हा देश फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांनी अनेक हिंदू महिलांवर अत्याचार केले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण इतिहासात त्यांनी कधीच कुठल्या महिलेवर हात उचलला नाही। ही हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि आपल्या भारत देशाची संस्कृती आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे। पण एकीकडे जेव्हा मी हे संपूर्ण प्रकरण पाहतो की आपल्या देशामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचा हिजाब खाली ओढला जातो तेव्हा या देशातील अनेक हिंदू तरुण सोशल मीडियावर असो रस्त्यावर उतरून या गोष्टीचा विरोध करतात आणि नितीश कुमारांच्या विरुद्ध वेगवेगळे व्हिडिओ बनवून अशा गोष्टी आपल्या देशात चालणार नाही असा दबाव सरकारवर आणतात। दुसरीकडे बांगलादेशमध्ये काल परवा जे झालं ते मनाला सुन्न करणारं होतं। एक हिंदू मुलाला हजारो लोक येतात, त्याला मारतात, त्याला मारून टाकतात, त्यानंतर त्याची जी मेलेली बॉडी आहे त्या बॉडीवर लाथा मारतात, त्यानंतर त्याला जिवंत एका झाडाला बांधून जाळून टाकतात। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ हजारो लोक त्यामध्ये सहभागी होते आणि हजारो लोक, दुर्दैवाची गोष्ट आहे की हजारो लोकांमध्ये असा एकही व्यक्ती नव्हता की ज्याला त्या व्यक्तीबद्दल दया आली किंवा त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला। आणि यामुळेच आज भारतीय असल्याचा खूप मोठा अभिमान आहे की आपल्या देशामध्ये कुठल्याही धर्माच्या कुणावरही अन्याय झाला तर या देशातील सगळी लोक त्या गोष्टीचा निषेध करतात, पण दुसऱ्या देशामध्ये जो आपल्याच बाजूचा देश आहे अशा प्रकारचा एका हिंदू मुलावर अन्याय होतो। आणि अन्याय काय होतो, कारण तो मुलगा ज्या कारखान्यामध्ये काम करत असतो त्यामध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना तो फक्त एक वाक्य वापरतो की सगळे धर्म एक समान आहेत,
आणि त्या एका वाक्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यानंतर हजारो लोक त्या कारखान्याच्या बाहेर उभे राहतात आणि त्या कारखान्याच्या मालकाला म्हणतात की त्या व्यक्तीला आमच्याकडे सुपूर्द करा, नाहीतर तुमचा पूर्ण कारखाना जाळून टाकू. त्या व्यक्तीला त्यांच्याकडे सुपूर्द केलं जातं आणि इतक्या म्हणजे नीच प्रवृत्तीनं त्या व्यक्तीची हत्या केली जाते, त्याला जाळून टाकलं जातं. दुर्दैवाची गोष्ट आहे, निषेध आहे. तर या देशातील तमाम मुस्लिम लोकांनाही माझं आवाहन आहे, जसं ओवेसी साहेबांनी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस भारताचं प्रतिनिधित्व जगासमोर केलं, तसं या देशातील सर्वसामान्य मुस्लिम लोकांनीही अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे आणि अशा देशांचाही निषेध केला पाहिजे, जेणेकरून या देशाची एकता ही कायम राहावी. कारण हिंदू व्यक्ती जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीवर अन्याय झाल्यावर या देशात बोलत असेल, तर मुस्लिम लोकांचंही हे कर्तव्य आहे की कुठेही जर आपल्या देशातील लोकांबद्दल किंवा हिंदू लोकांबद्दल काही अन्याय होत असेल, तर त्यावर त्यांनीही प्रखरपणे बोललं पाहिजे. कारण गोष्टी तेव्हाच सुरळीत चालतील जेव्हा दोन्ही बाजूंनी तशी परिस्थिती निर्माण होईल. पण दुर्भाग्याची गोष्ट आहे म्हणजे जे काही सोशल मीडियावर आपण बघतो, एकही किंवा खूप कमी मुस्लिम लोक या गोष्टींचा निषेध करतात आणि 80-85% लोक यावर काहीही बोलत नाही. त्यामुळं कदाचित देशामध्ये एक असमतोलता निर्माण होते आणि लोकांच्या मनात जाती धर्माबद्दलचं एक राग स्वतःच्या मनात निर्माण होता आणि त्यामुळं अशा गोष्टी घडतात. तर माझं तमाम या देशातील मुस्लिम आणि हिंदू तमाम युवकांना युवतींना आवाहन आहे की जेव्हा कुणावरही अन्याय होत असेल, तो जर अन्याय असेल तर त्याच्याविरुद्ध आपण बोललं पाहिजे. आपल्या परीनं जिथं होईल सोशल मीडियावर बोला, रस्त्यावर उतरून बोला, पण कुठल्याही धर्माच्या मुलीवर आपल्या भारत देशामध्ये आपल्या बॉर्डरच्या आतमध्ये अन्याय होता कामा नये, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण आपल्या देवांनी आपल्या राजांनी सगळ्यांना आपल्याला हीच शिकवण दिली आणि ती शिकवण पुढं नेणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि जसं मी मध्येही सांगितलं की प्रत्येक धर्माच्या लोकांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि एक भारतीय आपण आहोत याचा गर्व कायम आपल्या मनात असावा. कारण जे बांगलादेशमध्ये घडतंय तसं या देशात घडू शकत नाही. हीच भारताची सुंदरता आहे आणि हेच भारत. यामुळेच भारताला जगापासून आपण वेगळं मानतो आणि सगळ्यात मोठं संविधान, सगळ्यात मोठं लोकतंत्र आणि सगळ्यात सुंदर असलेला देश मानतो. या संपूर्ण विषयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? जे काही बांगलादेशमध्ये घडतंय किंवा जे काही आपल्या बिहारमध्ये घडलं, नितीश कुमारांनी ज्या प्रकारचं प्रवृत्ती केली, त्यामुळे नितीश कुमारांना खरोखर राजीनामा दिला गेलाच पाहिजे. कारण अशा लोकांना ज्यांची मानसिक परिस्थिती ठीक नाही, 11 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा काही अधिकार नाही. त्यानंतर बिहारचा तो उत्तर प्रदेशचा तो नालायक मंत्री जो 24-25 करोड लोकांचं प्रतिनिधित्व करतो, अशा मंत्र्यांनाही अशा प्रकारचं वाक्य बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे सरकारनं त्यांनाही योग्य ती शिक्षा दिलीच पाहिजे, त्यांनाही पदावून खाली काढलं पाहिजे. आणि यानंतर जेणेकरून या देशातला कुठलाच नेता कुठल्याच धर्माच्या मुलीवर हात टाकताना 1000 वेळेस विचार करेल, अशा प्रकारचं ॲक्शन त्या ठिकाणी सरकारनं घेतलं पाहिजे आणि यासाठी आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.